हेल्मेटची अवस्था बघा, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 हालत खराब होणार आहे, हालत खराब. वरती जाऊन किती पाऊस भेटेल ते मला माहिती नाही, पण बाबू झिरो विजिबिलिटी. निसर्गाने त्यांना सगळ्यांना, माझ्यासोबत सगळ्यांना गंडवलेले. माहोल बघा मित्रांनो, माहोल. बाबा 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 बाप. हॅलो, दिस इज व्लॉग क्रॅश. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सकाळी वाजलेत 7:30, म्हणजे ऑलमोस्ट 7:30 वाजलेत, 7:20. आज आपण राईडला निघाले. बट ऑब्वियस सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे हा व्ह्यू जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला ऑब्वियसली कळणारच की आपण राईडला चाललोय. मला थंबनेल आणि टायटलवरून हेही कळालं असेल की आज आपण चाललोय कुठे, जे की आता इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक जागा सध्या व्हायरल आहे किंवा चर्चेमध्ये आहे. तर तीच जागा आपण आज एक्सप्लोअर करायला चाललेलो आहोत. सो लेट्स गो. आजच्या राईडला सुरुवात करूया. तर आय डोंट नो मित्रांनो, आता माझा तुम्हाला आवाज किती येत असेल, नाही येत असेल, कारण की आपण जे ADVचं हेल्मेट घातलेलं आहे, चीनपासून थोडीशी मोकळी जागा आहे. सो त्याच्यामधून हवा जर पास होत असेल तर मे बी हवेमुळे आवाज कमी येईल. या राईडला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. मला थोडंसं फिगर आउट करून ते माउंट गोप्रो कुठल्या अँगलला सेट करायचा किंवा माईक कुठल्या ठिकाणी सेट करायचा हे थोडंसं मला बघितल्यानंतरच कळेल. आणि मे बी घरी गेल्यानंतर ते फुटेज बघितल्यानंतरच कळेल. माहोलबद्दल बोलायचं झालं तर माहोल एक नंबर असा आहे राईड करण्यासाठी. पावसाचं चिन्ह दिसतंय दिवसभराचं, का ढग पूर्ण असे अंधाराने दाटलेले आहेत. त्यामुळं सांगता येत नाही की पाऊस कुठल्या ठिकाणी पडत असेल किंवा कुठल्या ठिकाणी पडणार आहे, हे बिलकुल प्रिडिक्ट करू शकत नाही. पावसाचा जोर थोडा वाढलाय बरं का. आता मला असं वाटतं गोप्रो आतमध्ये ठेवावं आणि जिथं पाऊस कमी असेल तिथंच चालू करावा, कारण की आता ट्रॅफिक आहे आणि त्याच्यामध्ये जर पाऊस आलाच तर आपलं सत्यानाश. जोक सपाट, बट आय हॅव टू डू इट. ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला ला. कोणी डसकत बघा, कोणी टाकत बघा, कोणी डसकत बघा, कोणी टाकत बघा, कोणी डसकत बघा, कोणी टाकत बघा, डसकत टाकत हो. ला ला ली ला 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 ली ला ला ला. वन ऑफ द फेवरेट सॉन्ग. हे गाणं काय म्हटलं असं माहिती आहे का मित्रांनो, असंच एक एनर्जेटिक वाटावं आणि एनर्जेटिक माहोल माझा बनवून राहावं मोठं ब्लॉग करण्यासाठी. त्यामुळे मी स्वतःला थोडासा कॉन्फिडन्स देऊन माझा कॉन्फिडन्स बूस्ट केला आहे. सो त्यामुळेच होतं बरं का. आता तुम्ही विचार करा की याला मध्ये अचानक काय होतं, अचानक फिट यायला लागली का काय, येडाबिडा झाला का काय. तर असं काही नाहीये. आय डोंट नो, बट आज मला ना एवढं कॉन्फिडंट का फील होतं काय समजत नाही. आय डोंट नो, बट येस होतंय. तर मित्रांनो, आपण नेहमीच्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो होतो इथं देवरोडच्या फाट्यावरती. आणि हेल्मेटची अवस्था बघा, हे बघा, गोप्रोची अवस्था बघा. वारे वारे. चला आता निघूया पुढे. आय होप पुढे जाऊन पाऊस नाही भेटावा आपल्याला जास्त. आता जिथं चहा पिण्यासाठी मित्रांनो जिथं थांबलो होतो आपण, तर तिथं आपण हे ग्लव्स घातले. हे आपले पहिलेवाले ग्लव्स आहे, म्हणजे रायडिंग गिअर्समध्ये आपले पहिले ग्लव्स होते. म्हणजे रायडिंग गिअरमध्ये आपल्याकडे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मी हे ग्लव्स घेतलेले, ऑनलाईन मागवलेले. हे थोडेसे चीपेस्ट ग्लव्स आहेत, बट मोस्ट ऑफ द वेळेस काय होतं, पाऊस वगैरे जास्त असतो ना, तर ते आपल्याकडे जे रायनॉक्सचे जे ग्लव्स आहेत, टॉर्नाडो GT4 लेदरचे ग्लव्स असल्यामुळे आपण हे मॉन्सूनमध्ये जास्त करून हे ग्लव्स वापरतो. आय नो थोडंसं इथं बोटांना फाटलेलं आहे, कारण की हे थोडंसं मुद्दामून मी कट केलेलं आहे. आता मी ब्लॉग करताना तुम्ही हे बोलाल की मित्रा फाटलेले ग्लव्स काय घातले आहेत, बदल, असं तसं हे ते, कारण की कमेंट्स येतात मला आणि मी बघतो कमेंट्स तुमच्या. त्याचं कारण तुम्हाला हे सांगतो की हे जे फाटलेलं आहे ना, हे याच गोष्टीसाठी मी कट केलेलं आहे. जेव्हा पण मॉन्सूनमध्ये आपण राईड करू तर गोप्रोच्या लेन्सवरती जेव्हा पाणी वगैरे थेंब वगैरे पडतात तर ग्लव्ज असेल ना तर व्यवस्थित क्लीन होत नाही. तर त्यामुळे हे असं लेन्स क्लिअर करण्यासाठी आपण थोडंसं कट केलेलं आहे. दिस इज द रिझन. वा वा वा. तर मी हे बोलत होतो, माहोल बघा काय. हे बघा मित्रांनो, असं बोटाने आहे ना साफ करायची लेन्स आपली. हे बघा, त्याच्यावरती पाणी पडलं, डस्ट आलं, पावसाचं घाण पाणी आलं तर अशी साफ करावं लागते. अरे बापरे, पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो बघा. आता किती जोरात पाऊस आहे हे माहीत नाही. आणि थोडा थोडा जसं जसं मी पुढे जाईल तसं हळूहळू वाढतोयच. ताई बघा मस्त डोळे झाकलेत.
ताई यापेक्षा हेल्मेट वापरलं तर बरं होईल. मला असं वाटतं मित्रांनो काढून ठेवायला लागणार आहे. हे बघा पूर्ण जोरात पडायला लागलाय पाऊस आणि आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल, नाहीतर आपला विषय खोल होऊन जाणार आणि पुढे एकदम जाड पाऊस दिसतोय मला. तर मित्रांनो विषय असा आहे, तुम्ही बघाच विषय काय आहे. समोर बघा ना, पूर्ण इकडं समोर तर काहीच दिसत नाही, एवढा जबरदस्त मोठा पाऊस चालू आहे सध्या. आपण जसा विचार केला होता ना की आपल्याला मस्त अशी कारवीची फुलं, सोनकीची फुलं, वरती निळं निळं आकाश एकदम असं बघायला मिळेल, बट आय डोंट थिंक सो की आता जाऊन ते आपल्याला बघायला मिळेल. कारण की पाऊसच एवढा जास्त पडतोय तर तिथे जाऊन मला शूट करता येईल नाही येईल. आणि आता तिथे गेल्यानंतर चिखल असेल पूर्ण. माझा विचार होता की त्या सोनकीच्या फुलांच्या मध्ये कुठेतरी एका स्पॉटवरती जाऊन मस्त असे गुल्लटचे शॉट्स घ्यायचे, स्लो मोशन शॉट्स किंवा फोटोज काढायचे असा प्लॅन होता. बट आय डोंट थिंक सो आता ते पूर्ण होईल. तिथे पण मागं थांबलो होतं चहा पिण्यासाठी आपण, तिथून पाऊस चालू आहे तरी पण मी मध्ये मध्ये कॅमेरा ऑन केला होता, गोप्रो ऑन केला होता. बट आता मोठा पाऊस झाल्यामुळे मला काही जास्त डायरेक्ट हे बघा बघता तुम्ही, डायरेक्ट गोप्रो आपण बॅगमध्ये ठेवून दिलेलं आहे. आपल्याला गोप्रो बरोबर छेडछाणी नाही करायची कारण की एकच राहिलेलं आहे, 2 होते त्यातला एक ऑलरेडी पावसामुळे खराब झालेला आहे, तर दुसरा मला खराब नाही करायचा आहे. मे बी जिथे पाऊस नसेल तिथंच जाऊन आता ब्लॉग करेल चालू. गेले 15 मिनटं इथे चालू उभं राहिलोय. तर लेट्स सी, होप फॉर द गुड. Open my eyes, I slept through the day, feeling uneasy, I push it away. Last night was fun, don't feel like today, let's do it again, let's go on a date. 'Cause tonight I'm gonna take you out and live the dream that we've been talking about, so we can dine and spend up all our notes. Let's forget that we broke. I wanna celebrate and have some fun tonight. I wanna show you all the lavish things in life, so raise your toast for all the good times that we'll have. It'll be like the movies, be like the movies. थोडी रिस्क घेतली पाहिजे, नाही तर मग आपला मोठा ब्लॉग काय होणार नाही. कारण की आता पाऊस असाच राहणार आहे असं तरी वाटतंय मला. लोणावळ्यात पाऊस नसणार ह्याची शक्यता खूप कमी असते आणि वातावरण असं आहे की पाऊस कंटिन्यू राहणार आहे. सो लेट्स सी काय होतंय काय नाही. सीन असा आहे मित्रांनो, आता बघता तुम्ही एका ठिकाणून मी पॉलिथिन घेतली आणि लब्बर घेतले पेट्रोल पंपवरून. आता पॉलिथिनने पूर्ण गोप्रो कव्हर केलेला आहे आणि लब्बर वगैरे लावलेला आहे. होप सो हे वर्क करेल आणि आपण मोटो ब्लॉग आता कंटिन्यू करू. देसी जुगाड. तर मित्रांनो थांबत जाऊन आपण आता फायनली जाऊन लोणावळ्याला पोहोचलेलो आहे. पूर्णपणे ऑलमोस्ट मी सगळं भिजलेलोच आहे कारण की पॅन्ट भिजले, माझ्या शूजमध्ये पाणी गेलेलं आहे. मध्ये थोडं थांबत आपण चालवत होतो. मोटो ब्लॉगसाठी तर आपण जुगाड केलेलाच आहे. हे बघा मॅकडॉनल्ड्स माझ्या राईट साईडला, समोर सुनील वॅक्स म्युझियम आणि लोणावळ्याचा हा सेल्फी पॉईंट आहे बरं का. आय लव्ह लोणावळा. अरे यार पाऊस थांबला नाही की लगेच चालू होतोय. आज काय बिघडलंय काय माहित पावसाचं. आय लव्ह लोणावळ्याच्या तिथून जस्ट पुढे आलो आणि जस्ट राईट घ्यायचा आहे तुम्हाला. या सर्कलला राईट मारायचं आहे जेणेकरून तुम्ही टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंटच्या दिशेने जाल. लोणावळा तरी आता सध्या म्हणजे थोडा कमी हाईटवरती आहे, बट अजून ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट आणि कारवी जिथे फुललेली आहे तिथे, सो ती तर जागा अजून हाईटवरती आहे. तर मे बी पाऊस असण्याची शक्यता तर आहेच. अरे बापरे, इथं तर छोटासा समुद्र झालेला आहे. करायची का रिव्हर क्रॉसिंग, पण खड्डे असेल तर सांगता येत नाही. नाव द्या, हळूहळू जाऊ, काही विषय नाही. लोकांना पण त्रास झाला नाही पाहिजे नाही का. कसं वाटतंय मित्रांनो. ओ माय गॉड, नको रे पाणी उडू बाबा, ऑलरेडी भिजलेलो आहे मी. हे नेहमी आपल्याला आता असंच करत राहणार आहे, काय करणार. तुमच्यासाठी तर करावंच लागणार ना. याच गोष्टीवरती लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मेहनत घेतोय तुमचा भाऊ, असंच व्यर्थ जाऊन देऊ नका मित्रांनो. ओ हो, मला लांबूनच एक नंबर असा वॉटरफॉल दिसतोय. ते बघा, दिसतोय का तुम्हाला? एक मिनटं दाखवतो. हा कारवीची फुलं शूट करायला येऊ नाही येऊ, पण सगळीकडे वॉटरफॉल नक्कीच तुम्हाला भेटतील. हा आहे मित्रांनो टाटा डॅम आणि टाटा ब्रिज. मोस्ट वॉन्टेड जागा आहे लोणावळ्यातली ही. तर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो. हे बघा, टाटा डॅमवरती आलो आणि तुम्हाला हे दृश्य जर नाही दाखवलं तर मग लोणावळ्यातील काय ब्युटी दाखवली नाही का. इथे एक वॉटरफॉल चालू आहे, इथे एक वॉटरफॉल चालू आहे,
इथे एक वॉटरफॉल चालू आहे आणि हे इकडे सर्व टाटा डॅमचं पाणी. हे बघा समोर बघा पूर्ण 3 1 2 3 4 5 6 7 8 9 वॉटरफॉलच वॉटरफॉल आहे सगळीकडे. हो 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 हो. हे बघा वॉटरफॉलचा फोर्स बघा मित्रांनो, जबरदस्त ना. ही खरी ब्युटी आहे निसर्गातली. आणि लोणावळ्याला आलोय आणि हे बघायला तुम्हाला मिळणार नाही असं होणारच नाही. आपला मेन कार्यक्रम जो बाकी आहे तो करूया. फुल पावसामध्ये आज ब्लॉग करतोय मित्रांनो तुमच्यासाठी. आता समोर तुम्हाला किती दिसतंय किती नाही हे माहिती नाही, कारण की बघा ना कुठेतरी थांबावलं लागणार आहे, नाहीतर आपला विषय खोल होऊ शकतो. मला आत्ताच पूर्ण चड्डी ओली नाही करायची, आतली ओली नाही करायची आहे मला. आतली ओली झाली ना तर तुमचा कार्यक्रम संपला. म्हणजे थांबूया इकडे थांबूया. पावसाची मोठी सर आली त्यामुळं थोडंसं थांबणं तर बनतच आहे. बघा मित्रांनो समोर माहोल बघा. इथं आपली गाडी पार्क केलेली आहे. इथे हॉटेल आहे, रोडच्या बाजूलाच हॉटेल आहे, बांबूज ढाबा. थांबलोयच, पाऊस जास्तपर्यंत पोटामध्ये पण टाकूया, नाही तर वरती जाऊन आपल्याला शूट करायला आणि हे करायला सुधारणार नाही. हालत खराब होणार आहे, हालत खराब. वरती जाऊन किती पाऊस भेटेल हे मला माहिती नाही, बट आय डोंट नो आता काय बोलू. मला ते कारवी आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित एक्सप्लोअर करायचं होतं, जेणेकरून मस्त मस्त शॉट येतील. पण पावसामध्ये कॅमेरा आपण यूजच करू शकत नाही. बॅड लक. ऑमलेट आपण ऑर्डर केलं होतं ते ऑमलेट आलंय. मस्तपैकी पोटामध्ये ढकलूया आणि त्याच्यानंतर मग वरती जाऊया. Rich people dreaming. Rich people dreaming. Rich people dreaming. Might be the gin that's gone to my head. Gone to my head. Feeling so busy, don't want this to end. Want this to end. Live in the moment, I just wanna dance. Just wanna dance. Pull up my. विषय काय झालेला आहे माहिती आहे का? पाऊस पडून गेला ना तर सगळीकडे जे छोटे छोटे वॉटरफॉल होते ना ते ॲक्टिवेट झाले आणि मोठ्यामध्ये रूपांतर होत चाललेले. अरे बाप रे. हे बघा माहोल बघा मित्रांनो. हा 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 क्या बात आहे. आता 2च मिनिटामध्ये बुशी डॅममध्ये आपण पोचू. अरे बाप रे, इकडे तर काहीच दिसत नाही आहे. काय माहोल झालेला आहे आईच्या गावात. घ्या मजा. तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही ही मजा घेऊ शकता माहोलची आणि पावसाची. आलो होतो आपण कारवी एक्सप्लोअर करायला, पण पावसानं आपलं असं जंगी स्वागत केलेलं आहे लोणावळ्यामध्ये. असं वाटतं हा मॉन्सून राईडचा व्लॉग झालेला आहे, म्हणजेच फॉग लॅम्प. चला पाणी उडू. ओ माय गॉड. पाण्यामध्ये कुठला खड्डा किती आहे हे कळत नाही अजिबात. बघितलं तुम्ही आईच्या गावात. हे बघा स्विमिंग पूल झालेला आहे, स्विमिंग पूल. मित्रा का घाई करतोय उगाच? रोड क्लिअर असल्याशिवाय घाई नको करू मित्रा. त्याच्यामध्ये विजिबिलिटी 0 आहे आणि हा ओव्हरटेक करतोय. थोडक्यात वाचला मित्रा. करू का ओव्हरटेक? नको 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 नको. रोड क्लिअर असल्याशिवाय करायचा ना ओव्हरटेक. आता करू शकतो कारण की पुढे कोणी नाहीये. हा लोणावळ्याचा जो घाट आहे ना मित्रांनो, हा असा घाट आहे की जागेवरती वळण आहेत. हा सगळ्यात एक्स्ट्रीम वळण आहे लोणावळ्याच्या या घाटामधला. इथून एकदम गाडी हळू आणि थोडासा लांबून टर्न घ्यावा लागतो तुम्हाला, कारण की ॲक्सिडेंटचे चान्सेस एवढे जास्त असतात नाही. ते असा वेदर असल्यानंतर का नाही ॲक्सिडेंट होणार. विजिबिलिटी 0 आहे, त्याच्यामध्ये एकदम सांभाळून आणि सावकाश राईड करायला लागते. सावकाश जा मात्र, सावकाश जा. काय येडे चाळे करतोय? आरामशीर ओव्हरटेक कर. हा बघा मित्र, उगेच कशाला. तिकडून जर उताराने एखादी गाडी आली आणि ब्रेक नाही लागला तर मग काय करणार आहेस मित्रा? एवढ्या कॉर्नरवरून गाडी घेतोय. थांब घाई नको करू. हेल्मेट नाही, सेफ्टीचा काही नामोनिशान नाही त्यांच्याकडं. ॲटलिस्ट हेल्मेट तरी वापरा रे बाबू. 0 विजिबिलिटी. समोर काहीच दिसत नाहीये मित्रांनो, काहीच म्हणजे काहीच दिसत नाहीये. फक्त गाडीची लाईट दिसते बस. बघा तुम्ही. आता याच्यामध्ये तुम्हाला मी काय घंटा कारवी दाखवणार. घंटा
वायझर बंद केलं तर मला समोरचं काहीच दिसत नाहीये पाण्याच्या थेंबामुळे. माझा आवाज नक्कीच बसणार आहे कारण की एकदम फॉग आहे ना, तोंडामध्ये नाका तोंडामध्ये जायला लागलेला आहे. आईच्या गावात ही गोष्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो या गोष्टीच्या निमित्तानेच. प्लीज लाईक करा, एकदा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हो युट्यूबर. थँक्यू थँक्यू. राइड सेफ, राइड सेफ. हाँ मैं भी उधर ही जा रहा था एक्सप्लोर करने के लिए, लेकिन एक्सपेक्टेड नहीं था बारिश. लेकिन अभी तो पता नहीं, अभी नहीं देखने मिलेगा कुछ. अभी इतना फॉग ही इतना है. खारघर से बाप रे. आईच्या गावात लोक कुठून कुठून येतात ते बघा मित्रांनो एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आज अक्षरशः निसर्गाने त्यांना सगळ्यांना, माझ्यासोबत सगळ्यांना गंडवलेले की आज काहीच बघू शकत नाही तुम्ही. बघा मित्रांनो लायन्स पॉइंट आहे. लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट आता दिसतच नाहीये, पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला आहे. काहीच म्हणजे काहीच दिसत नाहीये. आय डोंट थिंक सो आता मला ते एक्सप्लोर करता येईल. आजचा कार्यक्रम आपला फुल्ली गंडलेला आहे मित्रांनो, फुल्ली गंडलाय. यार किती वेळा गोप्रो मला क्लीन करायला लागतोय. माहोल बघा मित्रांनो, माहोल. बाबा 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 बाप. पाऊस, फॉग आणि थंडी तिन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन झालेलं आहे मित्रांनो आता सध्या. आणि त्याच्यामध्ये आपण भिजलोय. हळू 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 पायी हळू हळू चाला, पुढे फॉग आहे बाळा. पायी हळू हळू चाला, पुढे फॉग आहे बाळा. कशी गाडी चालवायची मित्रांनो तुम्हीच सांगा आता मला. अक्षरशः मी 25-30-25-30च्या स्पीडला आहे. हे बघा मित्रांनो खरा माहोल इथून चालू होतो. माझ्या लेफ्ट साईडला बघताय पूर्ण कारवीची झाडं आहेत. पूर्ण म्हणजे पूर्ण कारवीची झाडं आहेत. आपल्याला इथं थांबायचं नाही. मेन स्पॉट एकदम पुढे कोरीगडला जातो ना तो रस्ता पकडायचा आहे. कोरीगडला पोचायचं नाही आहे, त्याच्या अलीकडेच तुम्हाला हा स्पॉट भेटेल जिथे सगळे थांबलेले आहेत. आणि इथे येऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता. चला आपण वरती जाऊया. आपली गुल्लक तर कुठेही जाऊ शकते. जे की तुम्ही इकडे चारही साईडला तुम्हाला कारवीच दिसतील. बघा गाड्या किती लागल्यात आणि काय किती स्टॉल किती. या जागेवरती तुम्हाला सांगतो पहिलं असं काहीच नव्हतं. पण इथे येऊन एक गोष्ट तर कळाली की वीकेंड काय वीकडेजला पण एवढी खतरनाक अशी गर्दी आहे ना, खूप जास्त गर्दी आहे. कारण की आता येताना तुम्ही बघितलं असं पार्किंगमध्ये गाड्या कचऱ्यासारख्या भरलेल्या आहेत. चा माहोल असा आहे पूर्ण फॉग आहे, काहीच असं व्यवस्थित दिसत नाही आहे, तरी पण आपण शूट केलेलं आहे. तर मित्रांनो हे बघा आता बऱ्यापैकी फॉग क्लिअर झालेलं आहे. तिकडून पूर्ण कमी झालेला आहे फॉग, नाही तर मगाशी खूप जास्त होता. हे जो एरिया दिसतो ना पूर्ण इकडे पण सगळीकडे कारवीच तुम्हाला क्राऊड पण दिसत असेल. इकडे सगळीकडे क्राऊड आहे. म्हणजे धुक्यामध्ये क्राऊड हरवलेलं आहे आणि ती फुलं तर दिसतच नाही आहे. पण आता बऱ्यापैकी फॉग कमी झालेलं आहे त्यामुळं दिसतं ते. इथे एवढी गर्दी होण्याचं मागचं कारण तुम्हाला सांगतो. कारण की इथे कारवीची फुलं तुम्हाला बघायला मिळतील, सोनकीची पिवळी फुलं जी बघायला मिळतील. कारवीची फुलं बेसिकली 7 वर्षातून एकदा फुलतात. तर मग आता लोणावळ्यामध्ये ही फुललेत त्यामुळं एवढी जास्त गर्दी आहे. एव्हाना मला असं वाटतं रतनगड तिथे पण फुललेली आहे. भरपूर ठिकाणी फुलतात. प्रत्येक ठिकाणी फुलण्याचा एक कालावधी असतो. मिनिमम 7 ते 8 वर्ष असतात. ही जी जागा आहे ना रोडच्या जस्ट बाजूलाच आहे लोणावळ्याला. गाडी इथपर्यंत येऊ शकते त्यामुळे ही गर्दी होते. हीच जर गोष्ट रतनगडवरती जाऊन एक्सप्लोर करायचं झालं तर एवढी गर्दी बिलकुल भेटणार नाही. आपल्या गुल्लक बरोबर फोटोशूट चालले सगळ्यांचं. हाऊस द जोश. हाय सर. कसा एक्सपिरियन्स कसा आहे इकडचा? हा वातावरण खूप चांगलं आहे. एक्सपेक्ट काय केलेलं आहे इकडे येताना? गर्दी तर एक्सपेक्ट केली होती. वातावरण नाही एक्सपेक्ट केलं तर आता पाहिल्यावर वाटू लागलं की खूप छान. हा ना. आपण पण थँक्यू. आपण पण आता मस्त असे फोटोज वगैरे काढू, व्हिडिओज काढू रील्ससाठी. आणि ब्लॉग तर आपण ऑलमोस्ट डन केलेला आहे. आता थोडेच मस्त एस्थेटिक शॉट्स काढू, त्याच्यानंतर मग निघूया.
सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी. काय नाव तुझं? यतीश, तुझं? सुयश, श्लोक, ओजस, चैतन्य. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तुम्ही सगळे माझ्या ब्लॉगमध्ये. जर सबस्क्राईब नाही केलं तर ब्लॉगमध्ये घेणार ना. चलो बाय 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 बाय. थँक्यू. तर आता ही जागा आपली एक्सप्लोर करून झालेली आहे मित्रांनो. जे पण आहे तुम्ही मस्त असे सिनेमॅटिक शॉट ॲस्थेटिक शॉट बघितले असतील. आता इथून निघायची वेळ आलेली आहे आपली. तर मी काय हे बोलू शकत नाही की वीकडेजला या किंवा वीकेंडला या. तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा तुम्ही येऊ शकता, कारण की एनी डे तुम्हाला इथे क्राऊड भेटणार आहे जोपर्यंत कारवीची फुलं फुललेली आहेत. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग.